अखेर सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळालेलंच आहे का तर बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की या ज्या सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवा एमपीएससी कडे द्या आणि यामध्ये नेमक्या कोणत्या सरळ सेवा एमपीएससी कडे दिलेल्या आहेत आणि दिलेल्या सरळ सेवा एमपीएससी नेमके कशा प्रकारे घेऊ शकतं अशा समस्त गोष्टीवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे विद्यार्थी तलाठी ग्रामसेवक वनसेवा आरोग्य भरती म्हणजे ज्या सरळ सेवा करतायत त्या सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नाची उत्तरं ह्यातून प्राप्त होऊ शकतात। तर पहिल्यांदा आपल्याला जी आर माहितच आहे की यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या राज्य शासनातील गट ब राजपत्रित तसं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात, परंतु सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित म्हणजे अशा क्लास 2 नगर परिषदेमध्ये बऱ्याचशा क्लास 2 जागा होत्या की ज्या नॉन गॅझेटेड अराजपत्रित होत्या किंवा आरोग्य विभागाच्या होत्या की यांना आपण पाहतो सरळ सेवेतून भरलं जायचं। तसंच लिपिक वर्गीय पद गटकतली क्लर्कची पद सोडून या ठिकाणी गट ड ची पद सोडून इतर सर्व भरती प्रक्रिया ही कशी घेतली जाईल तर एमपीएससी मार्फत घेण्यात येईल। म्हणजे आपण ज्या परीक्षा म्हणतो कोणत्या तलाठी असेल ग्रामसेवक वनसेवा आरोग्य भरतीच्या भरपूर परीक्षा आणि इतर ज्या सरळ सेवा आहेत या समस्त आता एमपीएससी कडे जाणार आहेत। आता या जाणार कधी आहेत तर या जाणार आहेत त्याची डेट यांनी दिलेली आहे की 1 जानेवारी 2026 पासून हे जी पद आहेत हे पद एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत। आता तुम्ही म्हणताल मग आता 2024 ला काय पद सुटली 2025 ला काय सुटली तर इथं त्यांचं नेमकं काय होईल तर या जी आर मध्ये याचाही उल्लेख असा केलेला आहे की त्या वेळेस त्या पदाच्या संदर्भात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी राज्य शासनाला देण्यात आलेलं आहे। म्हणजे त्याच्या अगोदरची सुद्धा पद मे बी पॉसिबिलिटी आहे की ती एमपीएससी मध्ये भरतील किंवा ती आयबीपीएस टीसीएस मार्फत जसं चाललंय तसं ते भरू शकतील असा हा मुद्दा आहे। परंतु ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर 2024 एंडिंगला काय ऍड सुटणारच आहेत 25 ला काय ऍड सुटणार आहेत, परंतु जे विद्यार्थी आता या ठिकाणी आपण पाहतो की फक्त सरळ सेवेचा अभ्यास करायचे अशा विद्यार्थ्यांनी आता जर कंबाईन ग्रुप बीसी चा अभ्यास चालू ठेवला आणि त्याच्याबरोबर मराठी इंग्रजी चालू ठेवलं तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला 2026 मध्ये तो पॅटर्न कसाही बदलू शकतो। तर तिथं आणि इथं आज पण दोन्ही ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता। म्हणजे आता जर बदल झालाच तर नेमका काय बदल होऊ शकतो तर बघा 2023 मध्ये एमपीएससी न स्वतःमध्ये भरपूर बदल केला। बदल काय केला बघा, पहिला आपण पाहतो राज्य सेवेचा बदल आपल्याला माहित आहे की याच्या अगोदर आपण पाहिलं की राज्य सेवेच्या अगोदर म्हणजे 23 च्या अगोदर राज्य सेवेमध्ये 26 प्रकारची पद यायची आणि काही जे क्लास 1 पद आहेत गॅझेटेड पद जसं की ऍग्रीकल्चरचे आहेत फूड अँड ड्रग्सचे आहेत त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल सिव्हिल इंजिनिअरिंग असेल ही सगळी पदांची वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या। 2023 ला यांनी काय केलं की जेवढेही राजपत्रित गॅझेटेड क्लास 1 आहेत हे समस्त सगळ्यांसाठी एकच पूर्व परीक्षा अर्थात ज्याला आपण राज्य सेवा म्हणतो ते ठेवली। म्हणजे दरवर्षी या ठिकाणी एक पूर्व परीक्षा दिल्यावर आता राज्य सेवेत भरपूर प्रकारच्या तुम्ही वेगवेगळ्या मेन्स देऊ शकता, जसं ऍग्रीची वेगळी मेन्स देऊ शकता, त्यानंतर एफएसओ ची वेगळी मेन्स देऊ शकता, तसंच आपण सिव्हिलची वेगळी मेन्स आहे मेकॅनिकलची वेगळी मेन्स आहे। असा बदल 23 मध्ये केला का तर या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळे खर्च वेगवेगळे अरेंजमेंट आणि या ठिकाणी त्या गोष्टीमुळे होणारे घोळ हे बंद करायचे होते म्हणून हे केलं। सेम पॅटर्न त्यांनी 2023 ला केला तो म्हणजे गट ब या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी गट ब यामध्ये गॅझेटेड पोस्ट काय होत्या जसं की आपण पाहतो की एएसओ वगैरे अशा पद होत्या। त्यानंतर गट क च्या काय पद होती यामध्ये आपण पाहतो टॅक्स असिस्टंट क्लेरिकल आहे बरोबर आहे तर एक्साइज आहे तर यांच्या वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या। आता यांची सरसकट एकच पूर्व केली एकच पूर्व केलेले
आणि गट ब साठी एकच मेन्स केली. काय केली? एकच मुख्य केलेले आहे. आणि गट क साठी एकच मुख्य केलेले. आता या ठिकाणी ज्या समस्त सरळ सेवा आहेत त्या हित तर टाकल्या जाणार नाहीत. हे काळ्या दगडाची पांढरी रेषा आहे. आणि हित टाकायला बऱ्याचशा अडचणी आहेत. हित टाकायला काय बऱ्याचशा अडचणी आहेत का? तर अशी काय पद आहे की त्याला प्री मेन्स इतक्या प्रोसेस मध्ये घालवण्याची गरज नसते. का तर काय या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की गट क च्या परीक्षेला 12वी सारखं क्वालिफिकेशन आहे. बरोबर आहे ना? त्यानंतर काय या ठिकाणी आपण पाहतो की एखादा बेसिक डिप्लोमा आहे. तर अशी पदासाठी तुम्ही पूर्व मुख्य तलाट्यासारखी ठीक आहे, परंतु काय पद आहेत जसं की ग्रामसेवक आहे, डिप्लोमावरती पद आहे ते, त्याला पूर्व ठेवायची, त्याला मुख्य ठेवायची, इतका राडा पसारा ते घालण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे इथं एक तिसरा सेगमेंट ते तयार करू शकतात जे की पूर्वी होता बघा. पूर्वी असायचं सीडीपीओ वगैरे पदासाठी ज्याला एमपीएससी डायरेक्ट रिक्रुटमेंट, आता एमपीएससी सरळ सेवा म्हणून एकच पेपर असायचा. काय? एकच पेपर असायचा. आता एकच पेपरचा बेसिक पॅटर्न काय असू शकतो? या एकच पेपर मध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, जीएस असेल, त्याच्याबरोबर आपण पाहतो मॅथ रिझनिंग असेल, आणि त्या पदासाठी संबंधित एखादी पुढे चालून टेक्निकल एक्झाम वेगळी ठेवू शकतात आणि सर्वांसाठी अशी एखादीच पूर्व परीक्षा घेऊ शकतात. असा हा निर्णय असू शकतो किंवा असाच घेण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आजपासून तुम्हाला बेसिक लेवलला जर पाहायचं झालं, म्हणून माझा जो पहिला शब्द होता की तुम्ही कंबाईन ग्रुप बीसीचा अभ्यास चालू ठेवा. या ठिकाणी तुम्हाला सरळ सेवेला वेगळा असा काय पॅटर्न असणार नाही, नवीन असं काय तिथं पाहायला मिळणार नाही. पाहायला झालं तर मार्काच वेटेज खालीवर होणार आहे. ह्याच्या पलीकडे त्याच्यात काय वेगळा मुद्दा होईल असं काय मला वाटत नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी कंबाईन ग्रुप बीसी ला आजपासूनच तुम्ही जोरदार तयारीला लागा. तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षा आहेत त्या पुढच्या परीक्षा तुम्हाला घरच्याच वाटतील, जवळच्या सोप्याच वाटतील, त्यात काही विषय असणार नाही. चालेल, तर या ठिकाणी एवढ्यावरती मी थांबतो. बाकी नवनवीन अपडेट मी तुम्हाला देतच राहील. आणि महत्वाची गोष्ट, हे अपडेट जाणून घ्यायला तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये त्याला जॉईन राहा. का तर ए टू झेड नवनवीन बदल खबऱ्या या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन येत असतो, हे तुम्हाला माहितच आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.